10वा अध्याय पाहू. 10वा अध्याय हा विभूती योग आहे. तर त्याच्यामध्ये यद्यद विभूतिमत्सत्वं श्रीमदूर्जितमेव वा तत्तदेवावगच्छत्वं मम तेजंश संभवम असा श्लोक आहे 41वा. म्हणजे ते भगवान म्हणतात अर्जुनाला की हे अर्जुना, जी जी वस्तू वैभव, लक्ष्मी किंवा प्रभाव यांनी युक्त आहे ती ती माझ्या तेजाच्या अंशापासून झाली आहे असेच तू समज. व त्याच्या तेजाचा अंश पृथ्वीवर अवतरतो त्यालाच अवतार असं म्हटलेलं आहे. म्हणजे चैतन्य घन परमात्म्याने सगुण अवतार धारण करणे हे सामान्य मानवाच्या जड देहाहून संपूर्णतः वेगळे आहे. सगुण अवताराचा जन्म आणि कर्मे दिव्य असतात. याच संदर्भात भगवंत आता पुढे सांगतात. 9वा श्लोक आहे. जन्म कर्म च मे दिव्यम एवं यो वेत्ति तत्वतः त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन. हे अर्जुना, माझा जन्म आणि कर्म दिव्य आहेत, अर्थात अलौकिक आहे. भगवंताचा जन्मही अलौकिक आहे आणि भगवंताची कर्मही अलौकिक आहेत. आणि असे जो जाणतो, असे जो तत्वतः जाणतो, त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन. काय जन्म कर्मच मे दिव्यम, माझा जन्मही अलौकिक आहे, दिव्य आहे, माझे कर्मही दिव्य आहे. यो वेत्ति तत्वतः, हे जो तत्वतः जाणतो, त्यक्त्वा देहं पुनर्जन्म, त्याला पुनर्जन्म मिळत नाही असं सांगितलंय. म्हणजे असे जो तत्वतः रहस्यपूर्वक जाणतो तो शरीराचा त्याग केल्यानंतर त्यक्त्वा म्हणजे शरीर टाकून दिल्यानंतर पुन्हा जन्म पावत नाही, मलाच येऊन मिळतो. त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन, तो मलाच येऊन मिळतो असं सांगितलेलं आहे. भगवंताचा जन्मही दिव्य आहे, भगवंताची कर्मेही दिव्य आहेत. म्हणून भगवंताचा जन्म आपण मागच्या वेळेसच बघितलं, अयोनिज आहे. त्यांचा जो अवतार आहे तो अयोनिज आहे. आपल्यासारख्या योनिजन्य त्यांचा जन्म झालेला नाही आहे. म्हणून भगवंताचे वैशिष्ट्य तेच आहे की त्यांचा जन्मही दिव्य आहे आणि त्यांचे कर्मसुद्धा दिव्य आहे. ज्यावेळी पितामहांनी वाल्मिकी रामायणात प्रभू रामचंद्रांना सांगितले की आपला अवतार कार्याची आता समाप्ती झाली आहे, त्यावेळी उत्तराखंडात असे वर्णन आले आहे की त्यांनी वैष्णव तेजात आपला देह मिसळून टाकला. त्या वैष्णव तेजात प्रभू रामचंद्र सदेह मिसळून गेले. आणि पुढे मग देवकीचं पण आपण पाहिलं, म्हणजे भगवंताचा जन्म कसा झाला ते आपण पाहिलं की देवकीच्या पुढे तो प्रगट झाला चतुर्भुज रूपामध्ये. आणि मग देवकीने विनंती केलेली आहे की परमेश्वरा, आता तुझे हे रूप आवर आणि वात्सल्याचा एक क्षण तरी मला अनुभवायला दे आणि तू बालरूपामध्ये ये असं सांगितलं. त्यावेळी भगवंत लहान झाले आहेत. जन्मच मुळात त्यांचा दिव्य आहे. त्याचे कारण असे की भगवंताचा देह हा पंचभूतात्मक नाही. जे त्रिगुण आपल्याला छळतात ते भगवंताला त्रास देऊ शकत नाही. सत्व, रज, तम हे गुण आपल्याकडे असतात कायम. आणि आपल्याला त्रिविध तापही असतात. आध्यात्मिक ताप आहे, नंतर अधिभौतिक ताप आहे, अधिदैविक ताप आहे. याच्यापासून कोणीही सुटलेलं नाही आहे. हे मात्र भगवंताला काहीही नसतं, दुरून सुद्धा स्पर्श करत नाही असं म्हटलेलं आहे त्यांनी. म्हणजे त्याचे कारणही हेच आहे की ईश्वराला कुठलेही क्लेश नाही आहेत. कर्मविपाक सिद्धांत त्याला बांधू शकत नाही. आपल्याला कसं जे कर्म केलं त्याचं फळ भोगावंच लागतं, मग ते दुःखरूप असेल सुखरूप असेल. पण भगवंताला मात्र तसं नाही आहे. आशा म्हणजे कोणतीही वासना त्याच्या अंतःकरणात जागत नाही. म्हणून भगवंताचा जन्मही दिव्य आहे. आणि योगमायेला आश्रित केल्यामुळे कर्मे तर एकापेक्षा एक दिव्य आहेत. योगमाया हे सामर्थ्य आहे भगवंताचे. आणि म्हणून लहानपणीच त्यांनी अलौकिक कृत्य भगवंतांनी केली, ती इतर कुणालाही करता येणार नाहीत. म्हणून भगवंताच्या लीला गायच्या. आपण फक्त त्याचं गायन करायचं, त्याचे श्रवण करायचं. त्याच्यासारखं आपण जो गोवर्धन उचलायला गेलो तर आपल्याला शक्यच नाही. 10 किलोचं पोतं पण आपल्याला उचलता येणार नाही. त्यामुळे भगवंताच्या फक्त लीला गायच्या, त्या लीलांचं श्रवण आपण करायचं आणि जेवढं त्यातलं झेपतं पेलतं तेवढंच अनुसरायचं असं त्यांनी सांगितलेलं आहे.
आता हे सगळं काय अवतार रहस्य आपण बघतोय. तर हे अवतार रहस्य म्हणजे कसं आहे की आपण देश, काल आणि परिस्थिती यांच्या चौकटीमध्ये बांधलेलं असतो. आणि त्यामुळे आपल्याला त्याच्या अतीत होता येत नाही. पण भगवंत मात्र देश, काल आणि परिस्थिती याच्या अतीत आहेत. कारण काय, ते ज्ञानी आहेत. आपल्याला ते होता येईल, पण कशामुळे? ज्ञानामुळे होता येईल. म्हणून ज्ञान कर्म संन्यास योग हा जो आहे 4था अध्याय, ज्ञानामुळे होता येईल, श्रद्धेमुळे होता येईल, निष्ठेमुळे होता येईल आणि शरणांगतीने सुद्धा ते आपल्याला प्राप्त करता येते. देश, काल आणि कार्यकारण भाव ही त्रिमिती आहे. या त्रिमितीत सगळे विश्व बांधले गेले आहे असं त्यांनी सांगितलंय. मग मस्त सांगितलंय की अवकाशाला का, आता हे अवकाश आहे, तर या अवकाशाला आपण कसं मोजणार म्हणे? तर अवकाश म्हणजे इथून तिथून पसरलेलं विस्तीर्ण. परंतु पृथ्वी आहे आणि पृथ्वीपासून काही अंतरावर चंद्र आहे. देश, काल, परिस्थिती असं त्यांनी सांगितलं ना. तर म्हणून आपल्याला अवकाश कळतं. आणि समजा पृथ्वीही नसती, चंद्रही नसता, तर आपल्याला अवकाश मोजताच आलं नसतं. आपण त्याचं मापन कसं केलं असतं? छान सांगितलंय. आणि म्हणून कालाचं परिमाण पण तसंच आहे की काल म्हणजे एक व्यक्ती अमुक एका सालात जन्माला आली. आता समजा शिवाजी महाराज 1630 साली जन्माला आले, 1680 साली त्यांचं महानिर्वाण झालं. मग हे आपल्याला माहिती आहे, म्हणून आपण त्या कालगणनेला काही अर्थ प्राप्त झालेला आहे. नाहीतर काल मोजणार कसा तुम्ही? शक्यच नाही. नंतर अंतराचं सांगितलं त्यांनी की पुण्यापासून मुंबईचं अंतर अमुक आहे, म्हणजे एवढं आहे. मग जेव्हा आपल्याला हे माहीत असतं तेव्हाच मग आपण काढतो ना की मी जर बसनी गेलो तर मला एवढा वेळ लागेल, मी जर रेल्वेनी गेलो तर मला एवढा वेळ लागेल. म्हणजे काय सांगितलंय त्यांनी की देश, काल आणि परिस्थिती या चौकटीमध्ये आपण सगळेजण बांधले गेलेलो आहोत. हे सगळं जे विश्व आहे हे देश, काल आणि परिस्थिती याच्यामध्ये बांधलेलं गेलेलं आहे. आणि याच्या अतीत जर व्हायचं असेल तर मग त्याच्यासाठी ज्ञानाची आवश्यकता आहे. आता भगवंत मात्र हे सगळं करू शकतात, त्याच्या अतीत जाऊ शकतात. तर भगवंत योगमायेने हे सगळं निर्माण करतात. आता त्याचं उदाहरण त्यांनी सांगितलं एक की आता समजा कोणतीही गोष्ट, आता थोडंसं अवघड आहे, वेदांतातला विषय हा. उपादान कारण, निमित्त कारण. कुठल्याही गोष्टीला ही 2 कारणं असतात, उपादान कारण आणि निमित्त कारण. तर आता समजा माती आहे, मातीपासून घट बनवायचा आहे, तर मध्ये कुंभार लागतो. मातीचा आपोआप घट बनणार नाही. मग माती आहे उपादान कारण, मग कुंभार आहे निमित्त कारण. असं आहे ते. माती आहे, मध्ये निमित्त कारण आहे कुंभार असल्याशिवाय घट तयारच होणार नाही. म्हणजे काही ना काही निमित्त कारण असल्याशिवाय अक्षराकडून क्षराकडे येता येत नाही. अवघड शब्द बोलतीये मी, पण कळायला पाहिजे की चेतनाकडून अचेतनाकडे. ती परब्रह्म वस्तू परमात्मा जी आहे तो चेतन आहे आणि त्याच्यापासून अचेतन म्हणजे आपण, की आपला नाश होत असतो कधी ना कधी. असा सरळ अर्थ याचा आहे. ब्रह्मांडाकडून पिंडाकडे, आपण म्हणतो ना पिंडी ते ब्रह्मांडी. मग त्या ब्रह्मांडाकडून पिंडाकडे येता येत नाही. परमेष्टीकडून समष्टीकडे, व्यष्टीकडे येता येत नाही. म्हणजे आता जसा कुंभार घेतला तसा सुतार. एके ठिकाणी कुंभार आहे, काही ठिकाणी तसं म्हटलेलं आहे, काही ठिकाणी कुंभार म्हटलेलं आहे, काही ठिकाणी सुतार म्हटलेलं आहे. म्हणजे एखादी वस्तू जर निर्माण करायची आहे, सोनार पण म्हणता येईल आपल्याला, की सोन्यापासून दागिना बनवायचा आहे, तर निमित्त कारण कोण होतो? सोनार होतो. पण या ठिकाणी गंमत अशी आहे की ही जी सृष्टी निर्माण केली ती भगवंतांनी निर्माण केली आणि त्याच्यामध्ये भगवंतच भरून राहिलेला आहे. त्यामुळे उपादान कारणही तोच आहे आणि निमित्त कारणही तोच आहे. हे त्यांना आपल्याला सांगायचं आहे की परमेश्वर हा उपादान कारणही आहे, निमित्त कारणही आहे आणि म्हणून योगमायेने मी हे सगळे निर्माण करतो असे भगवंत सांगतात.
भगवंताचे जन्म दिव्य आहे, जन्मही दिव्य आहे, त्याचं कर्मही दिव्य आहे. कारण की उपादान कारणही तेच आहेत आणि निमित्त कारणही तेच आहेत. त्याच्यामुळे भगवंतानी ही सृष्टी निर्माण केली आहे. योगमायेचा आश्रय म्हणजे काय? योगमायेचा आश्रय म्हणजे आचाट कर्म केलेलं आहे भगवंतानी. बालवयामध्ये आघासुराला मारलं. आपण श्रीकृष्ण लीला जर सगळ्या वाचल्या भागवतामध्ये तर आघासुराला मारलेलं आहे, कालियामर्दन केलेलं आहे, तान्हे बाळ असतानाच पुतनेचा वध केलेला आहे, अनेक दुष्टांना मारलेलं आहे. हे सगळं कशाने केलेलं आहे? योगमायेचा आधार घेऊन केलेलं आहे. अवघ्या राक्षसांचे पारिपत्य केलेलं आहे. मग कुठलं सामर्थ्य होतं हे सगळं? भगवंताजवळ मायाशक्ती होती. भगवंतानी ही सृष्टी निर्माण केली. केवढा पसारा व्यावहारिक सत्तेवरचा त्यांनी निर्माण केला. त्याच्या मागे कोण आहे निमित्त कारण? तर तो स्वतःच आहे. परमेश्वर स्वतःच निमित्त कारण आहे आणि परमेश्वर स्वतःच उपादान कारण पण आहे. म्हणजे भगवंताची मायाशक्ती अलौकिक असल्यामुळे त्याचे जन्मही दिव्य आहे आणि त्याचे कर्मही दिव्य आहे. जन्म कर्मच मे दिव्यम एवं यो वेत्ती तत्वतः त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नैति मामेति सौर्जुन. आणि हे सगळं जो जाणतो, असं त्यांनी सांगितलं आहे, हे सगळं जो जाणतो, ज्याचा ह्या सगळ्या परमेश्वराच्या कर्तृत्वावर विश्वास आहे, त्याला पुनर्जन्म नाही, त्याला मोक्ष प्राप्ती ही ठरलेलीच आहे, असं त्यांनी सांगितलं आहे. भगवंताचा जन्म आणि कर्म दोन्ही दिव्य आहेत. हे जो यथार्थ ज्ञानाने जाणतो त्याला मोक्षाची प्राप्ती होऊन त्याचे जन्म मृत्यूचे बंधन तुटते. यथार्थ ज्ञान व आत्मज्ञान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मोक्षाची प्राप्ती होत नाही. आणि ज्ञान होण्यासाठी म्हणून श्रद्धा लागते, भक्ती लागते, ज्ञान लागतं. म्हणजे ज्ञान होण्यासाठी श्रद्धा आणि भक्ती पाहिजे, मग ज्ञान होतं आणि ज्ञान झाल्यानंतर मोक्षाची प्राप्ती होते असं. तर मग आता भगवंतानी कर्मविपाक सिद्धांत पण आपण मागे बघितला होता की कर्मविपाक सिद्धांत म्हणजे काय की कुठल्याही कर्माचं फळ हे कुठलंही कर्म हे फळ देऊनच शांत होतं. कुठल्याही कर्माला फळ हे असतंच. चित्तामध्ये जोपर्यंत क्लेश असतात, चिंता असतात, तोपर्यंत आपल्या वासना असतात आपल्या चित्तामध्ये, तोपर्यंत आपल्याला जन्म हा मिळतच असतो. विशिष्ट आयुष्य भोगावं लागतं, सुख दुःख हे सगळं भोगावं लागतं. आणि मग त्यामुळे आपल्याला हा कर्मविपाक सिद्धांत लागू आहे. परंतु भगवंताला काही हा कर्मविपाक सिद्धांत लागू नाही. कारण की त्याची कर्मेही दिव्य आहेत. त्यांनी कुणासाठी म्हणून ही केलेली नाही आहेत. स्वतःच्या वासना पूर्ण करण्यासाठी म्हणून भगवंतांनी कुठलंही कर्म केलेलं नाही आहे. तर त्यांनी समाजाच्या कल्याणासाठी हे केलेलं आहे. त्या काळाची गरज आहे म्हणून हे सगळं त्यांनी केलेलं आहे. हे आपले ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, माझे अजत्वे जन्मने अक्रियताची कर्म करणे, हे अविकार जो जाणे तो परममुक्त. तो चालीला संगे न चळे, देहीचा देहा ना कळे, मग पंचत्वी तव मिळे माझाची रूपी. म्हणजे ज्ञानेश्वरीमध्ये भगवंतानी स्वमुखाने या ठिकाणी म्हटलंय, मी अजत्व कायम ठेवून जन्मतो. म्हणजे तो अज आहे. अज म्हणजे काय? न जन्मणारा असा तो आहे. पण तरी सुद्धा तो जन्म घेतो. म्हणजे त्याचं अजत्व कायम आहे. जन्म घेण्यामुळे त्याचं अजत्व काही कमी होत नाही. तर तो आहे तसाच राहतो, पण तो जन्म घेतो. कारण काय? क्रियाशून्य असूनही कर्मे करतो. त्याला काही मिळवायचं नसतं तरी तो कर्म करतो. आणि हे सगळं जो जाणतो, माझे मी कसा अलिप्त आहे हे जे जाणतो, तो श्रेष्ठ प्रतीचा मुक्त आहे. तो व्यवहारात वागला तरी आसक्तीने वागत नाही, देहधारी असूनही देहभावाला वश होत नाही आणि मरणोत्तर माझ्याच रूपात येऊन मिळतो. छान सांगितलंय त्यांनी. आणि मग भगवंताच्या अवतारामध्ये भगवंत कसे आचाट कर्म करतात, तर त्याचा एक प्रसंग आपल्या सगळ्यांना पण तो माहिती आहे. महाभारतामध्ये तो प्रसंग आलेला आहे की जेव्हा हे महाभारतीय युद्ध चालू होतं तेव्हा शेवटी अगदी हे 5 पांडव, म्हणजे एका ठिकाणी ते 5 पांडवांची मुलं झोपलेली असतात आणि हा पण आपला कोण द्रौपदीचा भाऊ तो पण असतो त्या ठिकाणी. आणि हा शिशुपाल नाही कोण,
अश्वत्थामा. हां. तर अश्वत्थाम्यांनी त्याच्या वडिलांनी म्हणजे द्रोणाचार्यांनी त्याला ब्रह्मास्त्र दिलेलं असतं आणि द्रौपदींनी सांगितलेलं असतं की त्यांनी वध केलेला आहे, तर मग त्याला त्याच्या मस्तकामधला मणी घेऊन या म्हणून तिने सांगितलेलं असतं. तर भीतीपोटी त्याने हे भयंकर कृत्य केले, कारण द्रौपदीचे अवघे पुत्र त्याने अत्यंत निष्ठुरपणे मारून टाकलेले. म्हणजे त्याला असं वाटलं, म्हणजे अतिशय तो सुडानी पेटला होता आणि आता निष्पांडव मृत्यू हे पृथ्वी करून टाकायची आहे म्हणून तो त्या शिबिरामध्ये त्या ह्याच्यामध्ये घुसला आणि रात्रीची वेळ होती आणि त्याला असे वाटलं की 5 जण झोपलेत म्हणजे हे पांडवच आहेत आणि त्यांनी त्यांना मारून टाकलेलं आहे. तर तेव्हा द्रौपदीला अतिशय दुःख झालेलं आहे आणि मग तेव्हा सगळेजण विचारतात की आता काय करायचं. तर तिने सुद्धा की त्याला मारून टाका असं नाही म्हटलेलं आहे, की एका ठिकाणी तो उल्लेख आहे की मला जसं दुःख झालं, मी माता आहे आणि माझे पुत्र गेल्यामुळे मला किती दुःख झालेलं आहे आणि असं दुःख त्याच्या आईला होऊ नये, अश्वत्थामाच्या आईला होऊ नये असं मला वाटतं, म्हणून तुम्ही त्याला मारू नका, तर तुम्ही त्याला सोडून द्या. त्याला बांधून आणलं होतं म्हणे द्रौपदी पुढे की याला काय शिक्षा करू तू सांग म्हणून. तर द्रौपदीने असं उत्तर दिलेलं आहे आणि त्याचा जो मणी त्याला जन्मजात मिळालेला असतो, कपाळावर त्याच्या एक मणी असतो, तर तो मणी काढून टाका म्हणजे मग त्याचा अपमान होईल, तो मेल्यासारखाच आहे मग असं सांगितलेलं होतं आणि म्हणून तो मणी काढून आणा म्हणून सांगितलेलं होतं. तर अशा वेळेस द्रौपदीची 5ही मुले त्यांनी मारली, सख्खा भाऊही मारला. मग ती भीमाला म्हणाली की या दुष्टाला पकडा आणि त्याच्या मस्तकामधला मणी घेऊन या. यावेळी भीम धावला. मग ह्याला काय त्याला माहिती होतं, अर्जुनाला कृष्णाला माहिती होतं की आता हा भीम त्याच्या मागे धावलाय त्याला मारायला, पण त्याच्याकडे काय आहे, ब्रह्मास्त्र आहे आणि त्या भीमाला काही त्याचा प्रतिकार करता येणार नाही. म्हणून मग श्रीकृष्ण पण रथात बसले, अर्जुनही बसला आणि ते भीमा पाठोपाठ निघाले. मग द्रोणांनी अश्वत्थामाला ब्रह्मशिरस अस्त्र दिलेले होते, त्याचा परिणाम फार भयानक होता आणि ते कसं परत घ्यायचं हे त्याला शिकवलेलंच नव्हतं अश्वत्थाम्याला. पण अर्जुनालाही दिलेलं होतं ते अस्त्र, पण अर्जुनाला मात्र माहिती होतं ते कसं परत घ्यायचं. तर जेव्हा ह्या अश्वत्थामाने ते ब्रह्मशिरस अस्त्र सोडलं तेव्हा अर्जुनाने पण मंत्र उच्चारला आणि अर्जुनाने अशी प्रार्थना केली की या अस्त्राचा त्रास ऋषीमुनींना व्हायला नको, जे चांगले आहेत सत्पात्र आहेत त्यांना याचा त्रास व्हायला नको. या महिला, मही म्हणजे काय, पृथ्वी, महिला शब्द कसा आला बघा आपला, की आपण पृथ्वीचं रूप आहोत ना, सगळी स्त्री म्हणजे पृथ्वीचं रूप मानलं जातं. महिला, मही म्हणजे पृथ्वी, तर या महिला या धरित्रीला त्याचा त्रास व्हायला नको अशी सद्भावना व्यक्त करून अर्जुनाने ते अस्त्र टाकले. मग व्यास नारद म्हणाले, वेड्यांनो हे काय करताय, पृथ्वी जळायला लागली आहे, अस्त्रे मागे घ्या असं सांगितलं. तेव्हा अर्जुनाला त्या अस्त्राचा उपसंहार माहीत होता म्हणून त्याने अस्त्र मागे घेतले, परंतु अश्वत्थाम्याला त्याचा उपसंहार माहीत नव्हता आणि मग ते काय झालं, ते अस्त्र जे निघालं ते उत्तरेच्या गर्भामध्ये जो ते होणार होतं तिला बाळ त्याच्यावर गेलं आणि मग त्याच्यावर ते अस्त्र गेल्यानंतर उत्तरेच्या गर्भामधून जो जन्माला आला तो मृत मुलगा जन्माला आला. आणि मग ती उत्तरा इतकी टाहो फोडून रडायला लागली. सुभद्रा, द्रौपदी, कुंती सगळ्याजणी तिचं सांत्वन करत होत्या आणि त्या तिला म्हणाल्या की अगं रडू नकोस, जे घडणार होते ते घडून गेले. तेव्हा ती म्हणाली की पतीबरोबर मी सती जाणार होते, तेही तुम्ही मला जाऊ दिलं नाही, माझ्या पोटात गर्भ होता म्हणून मला थांबवलं, पण मला आता पतीबरोबर सतीही जायला मिळाली नाही, ती गती मला लाभली नाही आणि आता ज्याच्यासाठी मी जिवंत राहिले तो पुत्रही माझा असा मृत निघाला, मग मी आता काय करू, मी कोणासाठी जगू असं म्हणून ती प्रचंड विलाप करते. आणि मग शेवटी भगवंताला ती इतका आर्ततेने हाक मारते की मधुसूदना तू धाव, आता मी काय करू तू मला सांग. आणि मग त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण येतात आणि त्यांनी असं सांगितलं, इथे वर्णन केलं आहे की भगवंतानी काय केलं म्हणे, हातपाय धुतले, आचमन केले आणि भगवंतानी क्षणभर विचार केला आणि तर्जनी उंचावून भगवंत एक प्रतिज्ञा बोलले त्या ठिकाणी
भगवंत म्हणाले की आजपर्यंत जर मी धर्माने चाललेलो असेल, म्हणजे यदा यदा ही धर्मस्य काय आहे, धर्म सांभाळणं म्हणजे काय आहे ते या ठिकाणी या उदाहरणावरून आपल्याला दिसतं की त्यांनी तर्जनी उंचावून प्रतिज्ञा केली की आजपर्यंत जर मी धर्माने चाललेलो असेल, आजपर्यंत जर मी कधी थट्टेसुद्धा असत्य भाषण केलेले नसेल, मी दुष्टांचा संहार साधूंच्या परित्राणासाठी केलेला असेल, तर हा मृत मुलगा जिवंत होईल आणि याला संजीवन लाभेल असं सांगितलं. आणि काय नवल घडले, केवढे विलक्षण आश्चर्य घडले की त्या मृत गोळ्यामध्ये संजीवन प्राप्त झाले आणि त्यांनी चलनवलन करायला प्रारंभ केला, डोळे किलकिले केले आणि त्याने त्या परमेश्वराचे दर्शन घेतले. पहिल्यांदा त्यांनी भगवंताला पाहिलं आणि त्यांनी परीक्षा केली म्हणे की हा कोण आहे बरं आपल्याला वाचवणारा, असं म्हणून मग त्याचं नाव परीक्षित ठेवलं गेलं. असा हा उत्तरेचा मुलगा परीक्षित की ज्याला आपल्या शुकाचार्यांनी भागवत सांगितलेलं आहे. आणि मग उत्तरेला अतिशय आनंद झाला आणि ती अतिशय वेडावून गेली, भगवंताच्या चरणांना तिने मिठी घातली आणि असं हे सामर्थ्य आहे भगवंताचं आणि भगवंताला ती शरण गेलेली आहे. असं हे भगवंताचा जन्मही दिव्य आहे आणि भगवंताचं कर्मही दिव्य आहे, अचाट आहे, त्याचा आपण कोणीही विचारसुद्धा करू शकत नाही. असं हे भगवंताचं कर्म आहे. सात्विकातले सात्विक, त्रिगुणांच्या पलीकडे असलेले प्रत्येक कर्म भगवंतांनी आचरून दाखवलेले आहे. आणि मग आम्ही अनन्य भावाने त्या परमेश्वराला, त्या परमात्म्याला शरण जायला पाहिजे. आपल्याला जेव्हा हे सगळं कळतं की एवढे अचाट गुण त्याच्यामध्ये आहे आणि त्यांनीच आपल्याला निर्माण केलेलं आहे, तर त्याला शरण जाण्यामध्ये कोणता अडथळा आहे असं ते म्हणतात. असा हा जन्म कर्म दिव्य असलेला भगवंत आणि मग कोणत्या मार्गाचा अवलंब करून ते मोक्षाची प्राप्ती करतात, अशा दिव्यतेला जाणारे कोण असतात, त्यांच्यामध्ये कुठले गुण असतात आणि ते ह्या दिव्यतेला कसे पोहोचतात, मग याचं सगळं स्पष्टीकरण आणि ते मोक्षाची प्राप्ती कशी करून घेतात याचं सगळं स्पष्टीकरण आता 10व्या श्लोकामध्ये ते आपल्याला सांगतील. वीतराग भयक्रोधा मन्मया मामुपाश्रिताः बहवो ज्ञान तपसा पूता मद्भाव मागताः. की कोणते कोणते गुण त्याच्यामध्ये असले पाहिजे म्हणजे मग तो भगवंताच्या या दिव्य कर्मांना, दिव्य जन्माला जाणू शकतो आणि तो मोक्षाची प्राप्ती करून घेऊ शकतो. तर हे आपण आता पुढच्या वेळेस, पुढच्या रविवारी बघूया. सुंदर सांगितलं यांनी की हे जे ब्रह्मशिरस अस्त्र सोडलं ना, तर तेव्हा ह्या म्हणजे शंकर अभ्यंकरांचा ग्रंथ मी या ठिकाणी अभ्यासाला घेतलेला आहे. तर त्यांनी त्याचं आपल्या या चालू जमान्यामध्ये कसं हे केलं आहे की ते म्हणतात की ह्या ज्या जाहिराती दाखवतात टी व्हीमध्ये की त्याचा शेवट काय होणार आहे, त्याचा परिणाम आपल्या पिढीवर, तरुण मनावर, बालमनावर काय होणार आहे हे माहिती नसतं लोकांना. आणि केवळ पैसा कमवण्यासाठी म्हणून, केवळ जाहिरात करण्यासाठी म्हणून, आपलं उत्पादनाची हे वाढावी म्हणून ते अशा जाहिराती, हिडीस जाहिराती दाखवतात. आणि मग आपली जी घडणारी पिढी आहे त्यांची मने किती दूषित होतात. म्हणजे हे एक अस्त्रच नाही, एक प्रकार समाजावर टाकलेलं हे एक अस्त्रच आहे. त्याचा परिणाम किती वाईट होतो आणि परिणामी जे चांगले आहे ते चांगले आहे, जे परिणामी वाईट आहे ते वाईटच आहे. तर असं ह्या समाज मनावर कसा परिणाम होत असतो. आणि म्हणून प्रत्येकाने कसं जागरूक राहायला पाहिजे, काय पाहायचं ते आपण ठरवायला पाहिजे, आपल्या नवीन पिढीलाही आपण तसं शिकवायला पाहिजे. आणि म्हणून मग या ग्रंथांचा आधार घेऊन, या ग्रंथांमध्ये सांगितलेलं ज्ञान आपल्याला पुढच्या पिढीपर्यंत कसं पोहोचवता येईल ह्याच्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. आपण मनुष्य जन्माला आलो आहे तर निदान आपण तरी हे समजून घेतलं पाहिजे की या जन्मी निदान आम्हाला समजलं आहे, आपण पुढच्या जन्मी काहीतरी त्याच्या पुढे आचरण करण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही आपल्याला या ठिकाणी भगवंत प्रत्येक श्लोकातून देतात. आणि अशा प्रकारे आपण त्यांचं हे अवतार रहस्य पाहिलेलं आहे. पुढच्या वेळेस आता आपण की मोक्षाला जाणारा जो असतो तो कशा प्रकारे त्याच्यामध्ये उत्तम गुण असतात ते आपण पुढच्या वेळेस पाहू. झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करते, आपणा सर्वांना नमस्कार करते आणि या ठिकाणी मी थांबते. ओम तत्सत श्री कृष्णार्पणमस्तु.